साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी आयोजक कमिटीला विनंती करेन, अरुणजी वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीला विनंती करेन की त्यांचा शुभ सन्मान करावा आणि त्यानंतर पाली गावाचे यशस्वी उद्योजक रुपेशजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। आम्ही कॅमेरामॅनला विनंती करतो, आपण कॅमेरा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी फिरवलेला आहे, आपलं धन्यवाद देऊया। मात्र दीपकजी कातकरे, आपण पंचांची जी कॅब घेतली आहे ती या ठिकाणी सुपूर्द करायची आहे। स्वाती प्रकाश जाधव ज्या तुपगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत त्यांचे सौभाग्यवती त्यांचे पती या ठिकाणी प्रकाशजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। त्याचबरोबरीने पालीगावाचे यशस्वी उद्योजक रुपेशजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी रुपेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा। ऐकूया पुढच्या डाबामध्ये गणेशजी वाघमारे यांचा आवाज। हॅलो, धन्यवाद देशमुख सर। आपण पाहिलं तर गेल्या 3 दिवस आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोया त्याचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोया। सूरज पवार, या सबले या सामन्याकडे आपण पाहतोया। अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू पंच बाद आहे का फलंदाज? यस, आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती फलंदाज मात्र बाद होतोय। त्या पायचीत सापडलाय फलंदाज। आपण पाहिलं तर सुनील हा फलंदाजाला आता परतावला गेला। पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवली जाते आणि तर मात्र पहिल्या गोल्डन विकेट, एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळेल। ज्या पाठीमागच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ दाखवला होता या फलंदाज सुनील आणि सुनीलची जागा सांभाळण्यासाठी नौका फलंदाज अनिल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या। आपण पाहू शकाल अगदी आपण पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी तर पहा ऑफसाईडच्या दिशेला फटका सजवलाय। यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून निघून चाललाय चेंडू, चौकार येईल आणि चौकाराच्या साईन मात्र खातं ओपन झालं। टीम आपण पाहू शकाल माझगाव टीमच्या माध्यमातून श्री गणेश झाले या चौकाराच्या साईना दंदन करत असताना चौकार आलाय आणि चौकारानं मात्र खातं ओपन झालं। टीम आपण पाहू शकाल माझगाव संघाच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिल्या। पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं तर सुनील सारख्या फलंदाजाला पायचीत मात्र बाद केला। त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतं चौकार आणि इथं मात्र पहा काय भन्नाट वेगानं गोलंदाजी अक्षयमध्ये टासून भरलेली गुणवत्ता आणि इथं आपल्याला दाखवून देत असताना अजून एक चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूवरती कमबॅक केलाय। पहिला चेंडू आपण पाहिलं तर विकेट आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार आणि तिसरा चेंडू अतिशय भन्नाट वेगानं ही गोलंदाजी आपण पाहतोय। इथं मात्र चेंडू उडवलाय हवेमध्ये, फटका हवेमध्ये फसलाय, चेंडू खाली क्षेत्रशान कुठलीही चुकी करत नाही। इथं मात्र अजून एक फलंदाज होईल बाद।
दीपक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल अगदी आपण पहिला अक्षयनं चांगली कामगिरी केली या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये. आपण पाहिला तर अगदी दोन फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवलाय आणि इथं पाहू शकाल अगदी मात्र चांगली गोलंदाजी आता करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाली एंड कडनं ही गोलंदाजी आपण पाहतोय अक्षयच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू हा उलटा इथं मात्र पाहू शकाल एका टप्प्यावरनं वन बावन सीमा रेषा पलीकडं येतय हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या साईना धावसंख्या आपण पाहिली तर टोटल धावा जाऊ पोहोचल्यात 8 अंकावरती. 8 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. चांगल्या रणरीती आता आपल्याला पाहायला मिळालं. पिवनच्या षटकामध्ये ज्या धावा येणं गरजेचं आहे त्या धावा येणं सुरुवात झाली. तर परत आपण पाहिलं तर त्यामध्ये 2 सफलता सुद्धा मिळवल्या ते गोलंदाजानं. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस मध्ये आपण पाहिलं तर मोठा फटका येणं अपेक्षा होता आणि तो फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी कधी कधी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतो तर कधी कधी फलंदाज एका साईडनं हल्ला चढवला जातो तर एका साईडनं कमबॅकिंग गोलंदाजी. इथं आपण पाहू शकाल 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला आणि इथं मात्र लॉंगामध्ये आलेला हा 5व्या चेंडूवरती चौकार आणि इथं मात्र पाहू शकाल 8 धावा टोटल स्कोर गाठवरती. 2 सफलता मिळवल्या गोलंदाज अक्षयनं. चांगली गोलंदाजी राहिली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर धनाजी हा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर सगळे खालापूर विभागातले संघ असतील. कारण आपण पाहिलं तर जवळपास दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला सामना असताना तर मात्र माझगाव विपक्ष धारणी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू असेल गोलंदाज धनाजी हा गोलंदाजाचा आपण पाहतोय. यस आपण पाहिला तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक होता आणि आपण पाहू शकाल इथं मात्र रवीच्या बॅटमधून गुरुनाथच्या बॅटमधून आपण पाहतोय येतोय हा दर्जेदार षटकार. राजेश माबदी साहेबांच्या एटीएम मधून हे पैसे मात्र ओपन झालेत. तर मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत आणि चौकारासाठी 100 रुपये. तर मात्र नक्कीच माझगाव संघासाठी फलंदाजासाठी आपण पाहतोया हे खातं ओपन झालेले आहेत. इथं मात्र चांगल्या फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथच्या बॅट मधून अगदी आपण पाहिलं तर लोंगामच्या डोक्यावरून हा चेंडूला पाठवून दिलाय पण इथं पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव मात्र वाढली जाईल. खराब चेंडू आला आणि खराब चेंडूच्या साईनं धावसंख्या आपण पाहिले तर अगदी आपण पाहिलं 15 धावा टोटल स्कोर गाठवरती. यस आपण पाहिला तर नरेश पाटील साहेबांकडनं प्रत्येक षटकारानं आपण पाहिलं तर 500 रुपये 200 रुपये हा ज्यांना आपण पाहिलं तर गुरुनाथच्या बॅट मधून जो षटकार आला होता ते पैसे मात्र इथं मात्र जमा झाले आहेत. अजूनही मात्र माराबे लागलेलं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत आणि आपण पाहिलं तर चौकारासाठी 100 रुपये. माझगाव संघाच्या बाजूने आपण पाहतोय बक्षिसाची खैरात आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करत असताना धनाजी पण इथं पाहू शकाल षटकाराचा मार्क खाला वाईट चेंडूवाला डॉट चेंडूवाला आपण पाहिला तर अगदी आपण पाहिला तर इथं कार्पेटच्या साईना आज चेंडूला आपण पाठवून दिलाय. लोगम आणि लोगमच्या
मधोमध चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न इथं पायचीच सापडला जाते. फलंदाज होईल बाद. दीपक हा फलंदाजाला आता परतावायला गेलं, कारण तर गुरुनाथ मध्ये ती क्षमता स्ट्राईक रॉकेट करणं गरजेचं होता आणि स्ट्राईक रॉकेट झाली. सामना अगदी आपण पाहिला तर 18 चेंडूचा हा सामना असेल, 3 षटकाचा सामना आणि इथं मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. ज्याच्या बॅट मधून धावा येतात आणि त्या फलंदाजावरती विश्वास दाखवलाय. इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर स्ट्राईक रॉकेट झाली आणि इतर सिंगल पूर्ण झाली. दुसरी रन घेताना हा फलंदाजाला आता परतावायला गेलं. आपण पाहिलं तर आतापर्यंत मात्र 3 विकेट तंबूच्या असणाऱ्या बॅक टू डगआउट झाली. त्यानंतर आपण पाहतोय सुरेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यस या बिलेस गुरुनाथनं का आपण पाहिलं स्ट्राईक रॉकेट केली. इथं मात्र आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. इथं 400 रुपयाचा मानकरी ठरते. अजूनही मात्र इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर पैसे मात्र इथं जमा झालेले आहेत. अजूनही मात्र ठोकावे लागतील, कारण आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आली आणि 2 षटकारांना आपण पाहिलं तर 400 रुपयाचा मानकरी ठरतोय. फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथच्या माध्यमातून अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथं अजून एक या वेळेस मात्र पाठवून दिलाय चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून. हा चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडं. येतोय अजून एक दर्जेदार षटकार आणि या षटकारानं आपण पाहिलं तर 600 रुपयाचा मानकरी ठरतोय. यास बॅक टू बॅक 2 आल्यात. नरेश पाटील साहेबांकडनं बक्षिसाची खैरात. अजून एक जरी आला तर डब्बल 500 रुपयाचा मानकरी ठरेल. हा फलंदाज आपण पाहतोय गुरुनाथच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी. 2 चेंडूवरती 2 षटकार आली. अजून एक ठोकावायला गेलं. इथं मात्र नक्कीच पैसे मात्र जमा झालेले आहेत. पहिल्या 2 चेंडू आपण पाहिलं तर 2 षटकारांना आपण पाहिलं तर ते 400 रुपये जमा झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर डब्बल अजून एक जर षटकार ठोकला तर अजूनही मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरेल. बॅक टू बॅक हॅट्रिक साठी 500 रुपये मात्र बक्षिसाची खैरात नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी. धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्यात 27. 27 3 विकेट्स आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं 3 विकेट बाल झाली. त्यानंतर आपण पाहतोय 27 धावा टोटल स्कोर गाठवती. तर मात्र नक्की आज अजूनही हॅट्रिक असेल. खराब चेंडू अतिरिक्त धाव आणि अजूनही मात्र धावसंख्या 1 सरसवेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 28 3 विकेट्स आपण पाहतोय. 28 धावा टोटल स्कोर गाठवरती. पुढील चेंडू हॅट्रिक होईल का पूर्ण, पण इथं फटका हवेमध्ये फसलाय. या वेळेस आपण पहा काय घडलं जाते. ज्या फलंदाजावरती बक्षिसाची खैरात केली जाते आणि त्या फलंदाजाचा झेल मात्र लँड करताना जमिनीला लँड झालाय. या वेळेस मात्र षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा टोटल आपण पाहिलं तर 29 धावा. टेम्प्टी 29 धावा टोटल स्कोर गाठ वरती आपण पाहतोय. अगदी यस 13 धावा सॉरी माफी असावी 30 धावा टोटल स्कोर गाठ वरती लागल्यात. विकेट्स आपण पाहतो. या 3 विकेट मात्र बाद झाली. त्यानंतर 30 धावा टोटल स्कोर गाठ वरती.
नॉन स्ट्राईकला फलंदाज सुरेश वरती सुद्धा प्रत्येक षटकारावरती 200 रुपये आहेत प्रत्येक फलंदाजासाठी. पण इथं मात्र हात ओपन करावे लागतील. आपली फल्ली मात्र ओपन करावी लागेल. कारण जशी गुरुनाथनं मात्र बॅट ओपन केली होती तशी आता सुरेशला करावी लागेल. कारण आपण पाहिलं अगदी मात्र 18 चेंडूचा हा खेळ आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय इथं मात्र 12 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 30 धावा टोटल स्कोर गाठवरती. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश हा गोलंदाज आपण पाहतोय. उलटा चेंडू सुरेश मध्ये ती क्षमता गुरुनाथच्या पावलावरती पाऊल ठेवणारी यस गुरुनाथच्या बॅट मधून अजून एक येते हा दर्जेदार षटकार. आणि या षटकारानं आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी केली. डब्बल आपण पाहिले त्याच्या बॅट मधून जवळपास 3 षटकार आलेत 4 षटकार यस 26 धाबा त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. तर पुढील चेंडू आपण पाहतोय इथं मात्र अजून एक उडवला यावेळेस सीमारेषा पलीकडं येतय जमिनीला दणदण करत असताना वनभाव सीमारेषा पलीकडं येतय हा दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या साईना संघ टोटल जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 40 धावा 43 विकेट्स आपण पाहतोय 40 धावा टोटल स्कोर गाठवरती. अगदी आपण पाहिलं तर गुरुनाथच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी काय फटकेबाजी नजातक भरलेले फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकार अगदी आपण पाहिलं तर 800 रुपयाचा मानकरी ठरलाय. 900 रुपयाचा मानकरी चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असवा. आणि इथं मात्र पाहू शकाल फुल टॉस लॉलीपॉप चेंडूला मात्र एकदम दिशा देण्याचा प्रयत्न होता पण इथं नक्कीच हा चेंडू येईल डॉट. आणि डॉट चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाही. जबरदस्त कामगिरी केली या पहिल्या सत्रामध्ये. अगदी आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकार टोटल धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 40 धावा धावफलकावरती अजूनही पाहिजेत. या षटकामध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. जवळपास 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. इथं पाहू शकाल हलक्या गतीने हा चेंडू मात्र फेश करत असताना फसवण्याचं काम या गुणवत्ता आपण पाहतो. या गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रकाशला चांगली गोलंदाजी केली. आता मोठ्या फटक्यापासून अचूक ठेवला. पहिल्या चेंडूचा मार खाला त्यानंतर आपण पाहिला तर दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार. आणि इथं मात्र 2 बॅक टू बॅक चेंडू मात्र निर्धाव फेकते गोलंदाज प्रकाश. त्या पुढील चेंडू आपण पाहतोय प्रकाश इथं मात्र हलक्या गतीनं पंचांचा इशारा येईल. संजय सरांचा कॉल आमच्या काना परत पोहोचलाय. हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका धाव्याच्या साईना 41 3 विकेट्स 41 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज इथं मात्र एष्टे उद्ध्वस्ता पाठीमागच्या दरवाजा खुल्ला ठेवून चोरी झाली. आणि इथं मात्र ट्रिपल उद्ध्वस्त करून टाकला. फलंदाज आता परतावा लागेल गुरुनाथला. यावेळेस मात्र चांगला खेळ दाखवला. पहिल्या सत्रामध्ये डबल आपण पाहिलं तर स्वतःच्या वेग 4 षटकार आणि 1 चौकार जवळ आपण पाहिलं तर 30 धावा त्याच्या वैयक्तिक असतील. हरेश नवीन फलंदाज जवळपास या षटकामध्ये शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा 1 चेंडू 17 चेंडूचा खेळ अद्याप संपला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. चैतन्य शेवटचा आता 1 चेंडू या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का. इथं मात्र या उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्रक्षण अक्षय कुठलीही चुकी करणार नाही. या वेळेस आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती आलेली ही सफलता. इथं मात्र आपण पाहिलं तर गेल्या पावरी मात्र परतावा लागेल फलंदाज हरेशला. इथं मात्र 5 विकेट आल्या. आणि इथं धाव संख्या आपण पाहिली तर टोटल धावा जाऊन पोहोचल्या ते 41 या अंकावरती. चेंडू असतील 18
आणि धावसंख्येची गरज असणारे ते अगदी आपण पाहू शकाल 42 धाव्यांची. हॅलो अक्षय, तुम्हाला 5 मिनिटं आहेत आणि त्या पॅनल्टीला समोर जावं लागेल.
स्कॅनर दे थंडी पण लाग हा मारून बघ. काय टाका 2000 द्यावा असता मला नंतर टेन्शन नाही राहणार तुझा सकाळचं मागे त्याला करून हा माता हॅलो आणि आपल्याला रनआउट विकेटचे धावा कोडा धावा कोडा हिला टोटल कोडे यांचे पिया 11 यस आपण पाहिलं फलंदाज बाद असेल. अक्षय हा फलंदाज झाला आता परतापायला गेलं. आपण पाहिलं तर धाव फलकावरती टोटल धाव आपण पाहिलं तर एक सिंगल आली. त्यानंतर आपण पाहिलं तर टोटल धाव संख्या करावी लागतील त्या 42 धावांचा पाठला करत असताना इथं मात्र फलंदाज बाद होते. टोटल धावा 2 धावा. टोटल धाव संख्या आपण पाहिली तर अनिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र फेकून झालेत या षटकामध्ये. अनिलनं चांगली गोलंदाजी केल्या. एक सलामी वीर अक्षय ज्यानं आपण पाहिलं तर ज्या नवानं हा संघ बोलकला जातो धारणी संघ तो आपण पाहतो हाच फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगावर झाले. रूम बंद करला लागेल मला 62 मारले तेच कामला रे तेच कामला तर पुढील चेंडू आपण पाहतोया अगदी मात्र वेगावरचं नियंत्रण आपण पाहिलं तर अगदी चांगलं आहे. गोलंदाज अनिलच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र आपण पाहतोय नवीन गेलेला फलंदाज रमेश ज्याच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठलाही मोठा फटका आला नाही. चेंडू आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव संख्या कुठलीही मिळत नाही. पुढील चेंडू आपण पाहतोया इथं मात्र उडवला चेंडू खडे खडे उडवलाय. शत्रशंत इनात नाही. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं येतय हा दर्जेदार षटकार. एक्स्ट्रा कव्हर चिर करत असताना हा
8 धाबा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल कारण सामना फलंदाज ज्यांना पहिला चेंडू डॉट खेळला आणि दुसरा चेंडू खडे खडे मात्र देखना स्टॉक लगावलाय आणि पाठवून दिला. इष्टा कव्हर चिरत करत असताना हा चेंडूला मात्र सीमारेषा पलीकडे धाडला गेला. पुढील चेंडू अनिलचा फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र शत्रशंत येईनात या वन बाउन्स उचलला जातोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्यांचा प्रयत्न नाही. आपण पाहिला तर एक सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. आता परत षटकाराचा मार खाला जरूर पण इथं पाहू शकाल अगदी मात्र चांगली आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली जरूर. आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर दीपक हा गोलंदाज. 18 चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या 17 मध्ये टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा कुठून काढल्या. 42चा पाठला करत आणि तो 42चा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या टोटल धावा 8. अजूनही मात्र गरज असेल पण इथं पहा काय भन्नाट वेगाने गोलंदाजीने पंचांचा कुठलाही इशारा येत नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर कुठली धाव आली नाही या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी राहिली. दीपकच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी करावी लागेल. जसे तसे आपण पाहिलं तर दडपण दोन चेंडू येतील तसे तसे दडपण वाढले जातील. पण इथं पाहू शकाल इथं मात्र नक्कीच हलक्या हाताने प्रेस करत असताना अजून एक चेंडू येईल डॉट. आणि डॉट चेंडू आपण पाहतोय ना जसे तसे दादा डॉट चेंडू येतील तसे तसे ही मॅच मात्र थोडीशी आपल्याला कटिंग करावी लागेल कारण तर मोठे फटके मारावे लागतील. आसमान गाठला या धाव्यानं. अगदी आपण पाहिलं तर 41 धावा पहिल्या 17 मध्ये कुठून काढल्या. 42चा पाठला करायचा असताना इथं मात्र हा चेंडू मात्र डॉट खेळत असताना इथं मात्र उडवला चेंडू. चेंडू समय तक्षामध्ये पाठवलाय. यावेळेस मात्र येतोय हा दर्जेदार षटकार. स्वागत केलंय पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय घुटना टेकवला होता जरूर पण इथं मात्र पाहतोय कार्पेटच्या बाहेर हा चेंडू अडवला जातोय. इथं मात्र उचलणार फेकणार एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या साईनं धाव संख्या वाढली जाते. 16 धावा टोटल स्कोर गाठवरती. अजूनही 26 इथं मात्र पाहू शकाल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अगदी मात्र दीपकनं चांगली कामगिरी केल्या. तर मात्र नक्कीच फलंदाज आपण पाहतोय संजय हा फलंदाज अजूनही मात्र कुठला मोठा फटका मारून देत नाही. हा हिटर फलंदाज ज्या नावानं आपण पाहिलं तर 2015 ते 16 मध्ये या फलंदाजाला मी फलंदाजी पाहिली होती. अगदी मात्र तिखट मारा पण इथं मात्र नक्कीच थोडासा फटका मात्र फसलाय. एसटी रक्षकने पकडलाय हा झेल आणि इथं फलंदाजी असेल. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर विनेगाव संघानं नाण्यापैकी जिंकली होती. तर आपण पाहू शकाल अगदी मात्र नक्कीच 12 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. धावपलकावरती धावा इथं मात्र कडे कडे उडवलाय चेंडूला.
यास फटक्याची गरज आहे आणि ते फटके मात्र आपल्याला पहिल्यापासून पाहायला मिळतील. इथं मात्र तिसरा षटक प्रतिकीपदावर असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गुरुनाथ. यस, ज्या गुरुनाथनं खेळी करत असताना त्याच्या बॅट मधून जरूर आपण पाहतोय 4 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. पण इथं पाहू शकाल त्याच्यावरती हल्ला चढवले जातात. या षटकारानं मात्र धावसंख्या मात्र वाढली जाईल. टोटल धावसंख्या 22. यस, 22 धावा टोटल धावफलकावरती. अजूनही मात्र 20 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि 20 धावा. मोठे फटक्यांची गरज आहे. ज्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तसे मोठे फटके जर आले तर इथं मात्र सामन्यामध्ये थोडासा चित्र वेगळा पाहायला मिळेल. इथं मात्र नक्कीच चांगला फलंदाज. इथं मात्र नक्कीच या वेळेस मात्र पंच आमच्याकडे बोलत असताना इथं मात्र नक्कीच हा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूची सांगी करत असताना धावसंख्या 1 ने सरसावेल. टोटल धावसंख्या 23. अगदी आपण पाहिलं तर 23 धावा टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. इथं मात्र अजून एक उडवलाय. या वेळेस मात्र समीकरण आता बदलला जाईल. या षटकारानं मात्र धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचतील 29 धावा. 29 धावा आपण पाहिलं तर जशा फटक्याची गरज होती त्या फटक्या आपल्याला आता पाहायला मिळतात. अशा फटक्यांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. या चेंडूवरती टर्निंग पॉइंट ठरेल. या चेंडूवरती मोठा जरी फटका आला तरी पण हा सामना दोन्ही बाजूच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांना आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये जिवंत करण्याचं काम या धारणी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज गुरुनाथचा. ज्या गुरुनाथनं मात्र 4 षटकार ठोकले होते. 900 रुपयाचा मानकरी ठरला होता हा फलंदाज आणि तोच फलंदाज गोलंदाजी करत असता त्याच्यावरती हल्ला. यास इथं मात्र पंच बोलतील. संजय सरांचा कॉल आमच्या कानापर्यंत पोहोचला. अजून एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र धावसंख्या वाढली जाते. इथं मात्र थोडासा दडपण आणि दडपणावधी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक आता 2 षटकार ठोकावे लागतील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय. यास इथं मात्र पाहू शकाल फलंदाज बाद होते. तर मात्र समीकरण बदलला जाईल. येणारे चेंडू असतील आता 2 आणि 12 धाव्यांची गरज असेल. टोटल धावसंख्या 30. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. येणारे चेंडू असतील 2 आणि 12 धाव्यांची गरज. जरी 2 षटकार आले तर धारणी संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल. पण इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण ती गुरुनाथ मध्ये ती क्षमता आहे गोलंदाजीचा भरणा आपण पाहतोय. ज्याच्या बॅट मधून जरूर गोलंदाजामध्ये जरूर आपण 2 षटकार पाहायला मिळालं. पण इथं मात्र चांगली गोलंदाजी केली. इथं मात्र एष्टे उद्ध्वस्त करणारी ही गोलंदाजी. तर मात्र चेंडू असतील आता 2 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती अवघ्या 12 धाव्यांची. चौकचे यशस्वी उद्योजक आदरणीय पंढरपुरे काका यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी आयोजक कमिटीला विनंती करेन आपले शुभ हस्ते पंढरपुरे काका यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चौकचे यशस्वी उद्योजक पंढरपुरे काका यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू. यस, थँक्यू. अजूनही मात्र वाईट चेंडू फेकला जातोय. तर मान आणि सन्मान या स्पर्धेमध्ये निश्चितच केला जातोय. आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय की चांगले पाहुणे येऊन टेपल्यात. आपण पाहतो या स्पर्धेसाठी नाईटील झोतातील ही रजनी शृंखला आणि पर्व पहिल्यामध्ये आपण पाहिलं अपट्ट मेहनत या सारंग संघाच्या बाजून आपल्याला पाहायला मिळाल्या. अभिषेकांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विष्णू कातकरी, अरुण वाघमार्या या दोन्ही आयोजकांना मात्र अपट्ट मेहनत या नाईट रनिंग शृंखलामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यस, आपण पाहिलं तर हा सामना पूर्णपणे जवळपास माझगाव संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 11 धाव्यांची गरज. नशिबाचा पंजा येईल का? इथं मात्र फिरकावलाय चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार.
इथं मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय षटकार आणि षटकारानं आपण पाहिलं तर विजय झालेली टीम आपण पाहतोय माझगाव टीम